नमस्कार सगळ्यांना. आज मी मटण बनवत आहे. आज स्पेशल मी आमच्या मम्मीसाठी मटण बनवलं आहे. त्यांना मटण म्हणजे कधीतरी त्या आवडीने खातात, त्यांना आवडतं. कधी सूप भात पण खातात, कधी त्यांना ग्रेव्ही आवडते, कधी नॉर्मल ग्रेव्ही म्हणजे खूप मसाला नाही अशी नॉर्मल अशी ग्रेव्ही आवडते. तर आज मी असं ठरवलं की त्याच्यासाठी सुकं सुकं मटण असं बनवायचं आहे मला. मग मी ती रेसिपी पोस्ट करणार आहे. तर तेव्हा तुम्ही बघा, नक्कीच बघायला विसरू नका. थोडंसं याला पाणी सुटलं की असं पाणी थोडंसं सुटलं की यामध्ये मग 1-1.5 ग्लास पाणी घालून लग्नाच्या आधी मला मटण म्हणा, पुरणाचा स्वयंपाक म्हणा, ह्या स्वयंपाकामध्ये मला इंटरेस्ट नसायचा. मी कधी ढुंकूनही पाहिलेलं नाही किचनमध्ये. आईच माझी करायची आणि माझी आई पण छान स्वयंपाक करायची. मटण ग्रेव्ही, पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणा, अतिशय उत्तम होत्या, करायची ती पण जास्त इंटरेस्ट मी घेत नव्हती त्यावेळेला. असं लग्न झालं, लग्नानंतर इथे मी ॲक्च्युली लग्नाच्या आधी मी प्युअर व्हेजिटेरियन होते. मी साधं अंड पण खात नव्हते. आणि आता असं झालं की लग्नानंतर मला सासूच्या लोकांनी सगळं खायचं शिकवलं, सगळं बनवायचं पण शिकवलं. माझ्या सासूबाईंनी मला खूप सुंदर काय काय प्रकार आहे ते खूप छान त्याच्यात समजावून सांगितले. असं बनवायचं, कसं बनवायचं, कलर मसाल्याला कसा आणायचा, काय ते सगळ्या पद्धती मी त्यांच्या शिकलेली आहे. आणि ॲक्च्युली आता मला त्याचा इतका छान उपयोग झाला की मी छानपैकी स्वयंपाक उत्तमरित्या मी बनवू शकते, टेस्टी बनवू शकते. यात माझ्या सासूबाईंचा पण खूप खूप सहभाग आहे मला छान स्वयंपाक बनवण्यामध्ये. आता भूक लागली आणि माझ्या जाऊबाईंनी स्पेशल माझ्यासाठी नाश्ता पाठवलेला आहे. तुम्ही बघू शकता इतकं सुंदर थालीपीठ आहे. हे बघा थालीपीठ आणि त्याच्यावरती साजूक तुपाची धान, मस्तपैकी लसूण चटणी, गरम गरम. आता मी याचा स्वाद घेणार आहे. खूप सुंदर झालेलं दिसतं आहे. बघूया, टेस्ट करून बघूया. अतिशय सुंदर झालेलं आहे. साजूक तुपाचा टेस्ट आणि लसूण चटणी आणि ते थालीपीठ मस्त एकदम खूप सुंदर, एक नंबर. इथे मटणही छान शिजलेलं आहे, सुंदर. इथे मसाला रेडी आहे आणि तुम्ही मसाल्याचं हे बघू शकता की हा थोडासा म्हणजे मी खूप चिकट मसाला नाही केलेला, खूप असा प्लेन नाही, थोडासा जाडसर आहे का माहीत नाही, पण मला मसाला असा आवडतो. याची टेस्ट जास्त छान लागते भाज्यांमध्ये. मला असं वाटतं की मी खूप बारीक क्वचित भाज्यांची जी हे असतात मसाल्यांची जे मसाले असतात ते खूप असे चिकन मसाला लागतो. पण मला मटण वगैरे असलं की मला असा मसाला आवडतो. खूप बारीक चिकन मसाला नाही आवडत. मी ह्या टाईपचीच ग्रेव्ही बनवते.
बघू शकता तुम्ही छान त्यात हेवी व्हेजिटेरियन वगैरे असं टाकून बनवलेलं कोबी कोथिंबीर. विशेष म्हणजे हे हिरडं आहे ना, हे त्याला असं ओलं लागतं, असं ड्राय हवं.